जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आज आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये आम्ही संपूर्ण युवकांच्या माध्यमातून एक अंमली पदार्थ विरोधात स्वाक्षरी मोहीम इथे राबवली आहे। याआधी देखील आम्ही अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये एक लहान मुलांना, कॉलेजच्या मुलांना आम्ही शपथ देण्याचं काम देखील केलेलं आहे की अंमली पदार्थांचं सेवन आपण करायचं नाही। आणि याच अनुषंगाने आज अंबरनाथमध्ये आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून जिथे जिथे अंमली पदार्थ विकले जातात, जिथे जिथे अंमली पदार्थांचं विक्री करणारी काही लोक सापडली जातात त्यांना पोलिसांपर्यंत देण्याचं काम, कायदेशीर त्यांना धडा शिकवण्याचं काम आम्ही करत आहोत। आणि यानंतर देखील अंबरनाथ शहरामध्ये जर अंमली पदार्थांचं विक्री होत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करून संपूर्ण हा अंमली पदार्थ विकण्याचं जे काही रॅकेट आहे अंबरनाथ शहरामध्ये ते बंद पाडण्याचा प्रयत्न आमच्याकडून युवकांकडून होणार आहे। त्याच्यामध्ये आमचे बबलू खान असतील, आमचे दीपक पवार असतील, आमचे नालावडे दादा असतील आणि संपूर्ण हे जे काही युवक आहेत यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामध्ये जे काही अंबरनाथकरांच्या युवकांना बर्बाद करण्याचं काम हे अंमली पदार्थ करत आहेत त्यांना कुठेतरी एक विळखा घालण्याचं काम, त्यांना बंद करण्याचं काम आम्ही अंबरनाथच्या युवकांतर्फे करण्यात येतो। यामध्ये लहान मुलांचा देखील सर्रास वापर करण्यात येतो। याबाबत बबलू खान यांनी एक व्हिडिओ देखील व्हायरल केला होता। याबाबतकडे आपण कसं पाहतो? बऱ्याच दिवसांपासून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये बबलू खान हे देखील चांगले समाजसेवक आहेत आणि अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये मोहीम हाती घेण्यामध्ये देखील त्यांचं महत्त्वाचं अंबरनाथमध्ये योगदान आहे। आणि ज्यावेळेस ही मोहीम राबवली गेली त्यावेळेस अशा अनेक व्हिडिओज आम्ही अंबरनाथ स्टेशनपासून अगदी अंबरनाथच्या पाण्याकोपऱ्यापर्यंत जर बघितलं तर अंमली पदार्थ विकले जातात, ते घेतले जातात आणि त्याचं सेवन अगदी लहान लहान मुलांपर्यंत देखील आजकाल केलं जातं आहे। आणि हेच कुठेतरी या देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे, घातक आहे हे आम्ही मानतो। आणि याच्यासाठी आम्ही ह्या मोहीम राबवलेली आहे आणि याच्यानंतर ह्या मोहिमेच्या नंतर आम्ही जर जास्त याचं देखील प्रमाण वाढलं तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ दिन निमित्त आम्ही लोकांनी स्वाक्षरी मोहीम हातात घेतली। आपले निखिल वारेकर भाई झाले, आपले प्रकाश लावडे साहेब झाले आणि दीपक पवार झाले, प्रशांत उत्तेकर साहेब झाले, या लोकांनी मला मदत केली। आणि तुम्ही बोलले की त्या व्हिडिओचं काय झालं, त्या व्हिडिओचं काय झालं नाही, ते आतापर्यंत धंदे चालू आहे। पण आता आपले जे सय्यद साहेब, सिनियर साहेब त्यांनी त्या बाईवर कारवाई केली आहे असं कळलं आणि ते बाई फरार आहे। तर व्हिडिओ काढून फक्त सोशल मीडियावर टाकवला का त्यानंतर काय झालं त्या बाईचा, तो कोण विकतोय? मी बोलतोय आज आपण हॉकर्स बोलतो, हॉकरची बाई हॉकर्स होती जे विकत होती ती। पण आता आपल्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। समजा याच्या उपरांत देखील जर काही फरक पडला तर यापुढे आपलं पुढचं पाऊल काय राहणार आहे? आता आपले निखिल भाई बोलले जसे की जर प्रमाण वाढला तर आम्ही रस्त्यावर उतरू।